10 मिनिटाचा पाऊस, पण अख्खी रात्र आम्ही बिना लाईटची काढली. तुम्हाला सांगायचं म्हटलं तर काल 4 वाजल्यापासून लाईट गेली, ते यायचा पत्ता नको. सकाळ सकाळी त्यांनी नारळ पाणी मला आणून दिलं आणि म्हटले थोडीशी गार हो, जास्त गरम होऊ नको, लाईट येईल, होईल सगळं नीट म्हणून. नंतर मग काय उपमा केला आणि छान तो फस्त केला आणि नंतर बाहेर आले तर टरबूज घेतले. हे मामा दिसले, त्याच्यासोबत बोलली, ज्यांच्याकडून टरबूज घेतले त्यांनी सगळी अवस्था सांगितली. आता तुम्ही तो व्लॉग बघितलाच असेल. आणि आता हे जे माझं वरचं घर आहे हे आम्हाला आता कंप्लीट करायचं आहे. सो आम्ही ती व्हिडिओ काढून पाठवला आहे. इंटेरियर डिझायनरला पाठवायचा होता की काम कसं आहे, कारण आता त्याला 2 वर्ष झाले पडून होतं आणि आता ते आम्ही ठरवलं की आता करून टाकायचं म्हणून कंप्लीट. थोडंफार राहिलेलं, आता बाकी अपडेट तर मी तुम्हाला देईलच. पुन्हा मग बाजार होता, थोडा वेळ दुकानात घालवला, घरात आली, घरातले कामं काही करून घेतले, ते दिवावत वगैरे करून घेतली होती. आणि हो, हे जे पावलं तुम्हाला दिसतंय का, हे आम्हाला गजानन महाराजच्या मंदिरातून भेटले होते. आम्ही तिथे पावती फाडली होती, त्यावर हे रिटर्न गिफ्ट आम्हाला भेटलेलं होतं. आणि सकाळी उपमाच खाल्ला म्हणून मला पटकन स्वयंपाकाला लागायचं होतं. इथे शेवग्याच्या शेंगा कट केल्या आणि पटकन अशा उकळायला ठेवल्या. आणि त्यांना हे पण बोलले होते इन्व्हर्टरमध्ये पाणी टाकायचं, कालच्यासारखी फजिती व्हायला नको, कारण 3 वाजताच आमचा फॅन बंद होऊन गेला होता आणि श्रीषा खूप चिडचिड करत होती. म्हणून आम्ही दोघांनी पटकन पहिले इन्व्हर्टरमध्ये पाणी टाकलं आणि असा मस्तपैकी स्वयंपाक केला. आणि त्यांना मी ताट वगैरे वाढून दिलं आणि गॅस सुट्टा कट्टा वगैरे साफ करून दिला. आणि ही श्रीषाने रोज भरवायचं चालू केलेलं आहे. ते मस्तपैकी असं धुवून घेतला, सुट्टा वगैरे पुसून घेतला आणि दुकानात आले तर हा राडा दिसला. माझ्या मागचे काही कामं काही संपत नाही, पण तुम्ही मात्र फॉलो करायला विसरू नका. आणि माझे व्लॉग कसे वाटतात नवीन नवीन रोज ते सुद्धा सांगायला विसरू नका. आणि सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. चलो बाय.